नमस्कार सर्वांना. मी प्राध्यापक दिलीप ठोंबे, आबासाहेब काकडे कला महाविद्यालय, बोधेगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. रोल नंबर 6. विषय इतिहास. सहभागी प्राध्यापक मित्र हो, HRDC UGC HRDC डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी अकॅडमिक स्टाफ कॉलेज तर्फे ह्युमन राईट्स अँड सोशल इन्क्लुजन हा रिफ्रेशर कोर्स सुरू आहे आणि या अनुषंगानं ह्युमन राईट्स मानवी हक्क याबाबत मी आपले विचार थोडक्यात मांडणार आहे. तर सहभागी प्राध्यापक मित्र हो, मानवी हक्क ही जी काही संकल्पना आहे ही 20व्या शतकामध्ये जगात सर्वत्र चर्चेचा विषय बनलेली होती असे आपल्याला आढळून येते. मानवी हक्क हा विचार 20व्या शतकात झालेल्या 2 महायुद्धाच्या बाबतीत व त्यातील अपरिमित अशी जी काही हानी झालेली होती त्याच्याशी संबंधित आहे. 1945 मध्ये जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर अणुबॉम्बचा वर्षाव झाला व सुमारे 10 दशलक्ष निरपराध लोकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला, त्यांचा बळी गेला. 6 दशलक्ष ज्यू जे काही मारले गेलेले होते तर त्यांच्या कत्तलीचा देखील त्याच्यामध्ये समावेश असलेला आपल्याला दिसून येतो. मानव संहाराच्या बरोबरच मालमत्तेचं तर प्रचंड अशा प्रकारचं नुकसान झालेलं होतं. मानव संहाराबरोबर मालमत्तेचं हे जे काही नुकसान झालेलं होतं तर त्याच्यामुळे अनेक राष्ट्रे आर्थिक दृष्टीनं डबघाईला आलेली होती असे आपल्याला इतिहासामध्ये दिसून येते. युद्धामध्ये झालेल्या प्रचंड मानहानीमुळे जगातील मानवतावादी तज्ज्ञ, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण तज्ज्ञ, कायदे तज्ज्ञ अंतर्मुख बनलेले होते. या महायुद्धातून एक प्रश्न पुढे आलेला होता, तो म्हणजे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रातील माणसांच्या जीवावर का उठते आणि माणसांच्या जीवाचा ही राष्ट्रे का विचार करत नाहीत, याचे चिंतन, आत्मपरीक्षण करावयास त्यानंतर सुरुवात झाली. जागतिक स्तरावर चर्चा करावयास प्रारंभ झाला. चिंतन, आत्मपरीक्षण सुरू झाले. संयुक्त राष्ट्रसंघानं याच्या बाबतीत पुढाकार घेऊन 1948 मध्ये मानवी क्रूरतेला आळा घालण्याचा प्रयत्न म्हणून मानवी हक्कांचा सार्वभौमिक जाहीरनामा, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स प्रकाशित करून मानवी हक्कांच्या संरक्षणाच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकलेले आपल्याला आढळून येते. याबाबत अमेरिकेतील पहिली स्त्री अमेरिकन अध्यक्षांची पत्नी एलिनॉर रूझवेल्ट या त्यावेळी उत्तर अमेरिकेतील बिगर शासकीय संघटनेच्या अध्यक्ष होत्या. माणूस म्हणून प्रत्येक व्यक्तीला जागतिक स्तरावर जे हक्क मिळावयास पाहिजेत त्याची एक विशेष यादी त्यांनी तयार केलेली होती.
हा दस्तऐवज म्हणजे मानवी हक्क प्राप्त होण्याच्या मार्गातील टाकलेले पहिले आणि महत्त्वाचे पाऊल होते, हे खरे आहे. काही राष्ट्रातील सरकारे त्यांच्याच नागरिकांच्या संदर्भात जे क्रूर आणि अमानवी अशा प्रकारचे वर्तन करतात, त्यास दिलेले खणखणीत उत्तर म्हणजे एलिनॉर रूझवेल्ट यांचा हा दस्तऐवज होता. थोडक्यात दुसऱ्या महायुद्धानंतरच खऱ्या अर्थाने मानवी हक्क या विषयाची जाणीव जागृती होण्यास प्रारंभ झालेला होता, असे आढळून येते. ह्युमन राईटची निर्मिती ही नैसर्गिक हक्कांच्या मधून झालेली असून या मानवी हक्कांचा विकासासाठी इंग्लंडमधील या मानवी हक्कांच्या विकासासाठी इंग्लंडमधील मॅग्ना कार्टा सनद फार महत्त्वाची असून सरंजामदारांनी राजाबरोबर करार केलेला असला तरी त्यामुळे लोकशाहीची बीजे रोवली गेली. बिल ऑफ राईट्स असेल, अमेरिकन राज्यक्रांती असेल, फ्रेंच राज्यक्रांती असेल, रशियन राज्यक्रांती असेल, 2 महायुद्धांचा काळ असेल, या सर्व घटनांचा एकत्रित परिणाम म्हणजे मानवी हक्कांच्या बाबत जागृती निर्माण झाली व त्यांचा विकास झालेला दिसून येतो. मानवी हक्कांना जिनेवा परिषदेने 1864 वैश्विक अशा प्रकारचं स्वरूप दिलेलं आहे. मानवी अधिकार हे नैसर्गिक व धर्मनिरपेक्ष अधिकारांचे स्वरूप आहे. जन्मापासूनच ते मानवाला प्राप्त झालेले आहेत. मानवी हक्क मूलभूत असून कोणत्याही परिस्थितीत ते राज्याला हिरावून घेता येत नाहीत. ते व्यक्तीला, लोकांना द्यावेच लागतात. ते म्हणजेच मानवी हक्क, ह्युमन राईट्स हे निरंकुश अशा स्वरूपाचे असतात. मानवी हक्काचा उदय आणि विकास या अनुषंगानं मानवी हक्क या संकल्पनेचा उदय 20व्या शतकात सुमारे 6 दशलक्ष जूनची जी काही निर्घृण अशा प्रकारची हत्या झाली त्यात सापडतो. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने 1948 मध्ये आयोजित केलेल्या अधिवेशनात मानवी हक्कांचा सार्वभौमिक जाहीरनामा प्रसिद्ध करून मानवी हक्कांचे संरक्षण, जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलेले आपल्याला आढळून येते. काही तज्ज्ञांच्या मते मानवी हक्क या संकल्पनेच्या उदयाची बौद्धिक बीजे नैसर्गिक हक्क या संकल्पनेमध्ये सामावलेली आहेत. नैसर्गिक हक्कांचा सैद्धांतिक जो काही पाया आहे हा 18व्या शतकात फ्रान्स व अमेरिकेत झालेल्या क्रांतीमध्ये आपल्याला दिसून येतो. नैसर्गिक हक्क ही संकल्पना 17व्या आणि 18व्या शतकामध्ये विकसित झालेली होती. नैसर्गिक हक्क या संकल्पनेच्या विकासाची बीजे ही त्या काळात पश्चिम युरोपातील निरंकुश सत्ताधाऱ्यांनी आपल्या राज्यातील नागरिकांवर जुलूम करण्याचा जो काही धडाका लावलेला होता त्यापासून नागरिकांचे संरक्षण करण्याच्या विचारामध्ये आपल्याला सापडतो. नैसर्गिक हक्क या संकल्पनेमागची मध्यवर्ती जी काही विचारधारा आहे ती अशी आहे की प्रत्येक व्यक्तीला काही नैसर्गिक हक्क हे अदेय होतात, कारण निसर्गतः ती व्यक्ती असते. नैसर्गिक
निसर्गता ती व्यक्ती असते. नैसर्गिक हक्क अदेय असतात आणि म्हणूनच प्रत्येक राज्याने त्यांचा आदर केला पाहिजे. मानवी हक्कांवर विवेचन करणाऱ्या काही तज्ज्ञांच्या मते पाश्चिमात्य राष्ट्रातील राजकीय निरंकुशवादाच्या विरोधात संघर्ष करण्यासाठीचा अंतर्गत भाग म्हणून नैसर्गिक हक्कांचा उदय झालेला होता. 18व्या शतकात नैसर्गिक हक्कांकडे पाहण्याची जी दृष्टी होती तीच दृष्टी मानवी हक्कांच्या धारणेचे प्रारंभिक महत्त्वाचे कारण होय. आज मात्र मानवी हक्क ही जी काही संकल्पना अनेक बाबतीत नैसर्गिक हक्कांच्या पासून वेगळी आहे. मानवी हक्क हे केवळ मानवापुरतेच मर्यादित असतात, तर नैसर्गिक हक्कांचे स्वरूप मानवी हक्कांपेक्षा अधिक व्यापक असून नैसर्गिक हक्कात मानवी प्राण्यांसहित सर्व मानवतेवर प्राण्यांच्या हक्काचे जतन करण्याच्या प्रक्रियेचा समावेश होतो. या नैसर्गिक हक्कांच्या मध्ये जीवन जगण्याचा अधिकार समाविष्ट आहे. निसर्गाने सर्व प्राणी मात्रास जीवन प्रदान केले म्हणून जीवन जगण्याचा नैसर्गिक हक्क सर्व प्राणी मात्रास असल्याचा आपल्याला दिसून येतो. मानवी हक्कात मात्र मानवाला जीवन जगण्यासाठी ज्या ज्या बाबींची गरज आहे त्या सर्व बाबी समाविष्ट होतात. मानवी हक्क व त्यांचे जतन, संरक्षण ह्या कल्पना प्रत्यक्षात जरी 20व्या शतकामध्ये व विशेषतः दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर साकार झाल्या असल्या तरी डॉक्टर उमेशचंद्र यांच्या विचारानुसार मानवी हक्कांच्या उगमाचा आणि विकासाचा इतिहास अत्यंत आकर्षक व अभ्यासकांना मोहात पाडणारा आहे. मानवी हक्क ह्युमन राईट्स या ग्रंथामध्ये त्यांनी मानवी हक्कांच्या उगमाच्या आणि विकासाच्या इतिहासाचे 3 कालखंडामध्ये विभाजन केलेले आहे. धन्यवाद.